मी नितेश. आपण घेत आहोत कंबाईन गट ब गट क पूर्व परीक्षा 2026 चा अंतिम वेध 15 दिवस 15 टेस्ट. त्यातली बॅच पहिली, त्यातली टेस्ट नंबर 1, त्याचं संपूर्ण अंकगणित व बुद्धिमत्ताचं विश्लेषण आपण घेत आहोत. चला वेळ न दवडता आपण लगेच सुरुवात करूया. हे आपला पहिला पेपर आहे. एकूण प्रश्न आहेत 100. त्यातील आपण गणित व बुद्धिमत्ताचे 20 प्रश्न आपण अनालिसिस करणार आहोत. चला पहिला प्रश्न काय म्हणतोय? पहिला प्रश्न म्हणतो की ABC हे 3 नळ आहेत. एका पाण्याची टाकी भरायचे अनुक्रमे 12 तास, 16 तास, 24 तासात ते भरते. तिन्ही नळ एकाच वेळेस सुरू केले. टाकी भरण्याच्या 3 तास आधी ए नळ बंद केलं, ही माहिती महत्वाची आहे. आणि टाकी भरण्याच्या 4 तास आधी नळ बी बंद केला. म्हणजे जो आपला ए नळ होता तो 3 तास आधीच बंद झालेला आहे आणि बी नळ जो आहे तो आपला काय केले 4 तास आधीच बंद झालेला आहे. तर टाकी संपूर्ण टाकी भरण्यास एकूण किती वेळ लागेल? ठीक आहे, ही आपली टाकी आहे. त्याच्यात किती नळ आहेत? ए, बी आणि सी असं गृहीत धरले आपण. ए, बी, सी याने आपल्याला टाकी भरायची. ए टाकी भरते किती? 12 तासात, बी किती 16 तासात आणि सी किती 24 तासात. मित्रांनो, टाकीला भरण्यासाठी वेळ जो लागतो ना तो आपण काय करू गृहीत धरू आपण एक्स लागतो. आता टाकीची क्षमता म्हणजे ते काढण्यासाठी मला काय करावं लागेल? 12, 16 आणि 24 यांचं मला लसावी काढावं लागेल. लसावी कसा काढतो आपण? उभी पद्धत आपल्याला माहित आहे. 12, 16 आणि 24 उभी पद्धत. चला करा. 4 ने भाग जाते 4, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 सख्ख 24. अजून किती भाग जाते? 3 ने जाईल, 3 1 3, 3 2 6, हे 4 आहे तसं. आणि 2 ने भाग जाईल, 2 2 4, 2 1 2. आणि आपला लसावी आला उभा आणि आडवा यांचा गुणाकार करायचा. 4 त्रिक 12, 2 24, 2 48. आपलं काय आलंय? 48. म्हणजे लसाव्याला 48. हे समजलं तुम्हाला? ठीक आहे. एलसीएम आपला आलेला आहे 48. इथपर्यंत येते सगळ्यांना? ठीक आहे. आता ए ची कार्यक्षमता म्हणजे आपण इफिशियन्सी पकडू. काय करतो? 48 भरायचा आहे. 12 तासात किती युनिट्स पर तास भरलं जाईल हे करता येते आपल्याला. 12 × 12, 12 × 48 म्हणजे 4 युनिट प्रति तास. त्याचप्रमाणे बी ची इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता काढायची असेल तर मला काय करावं लागेल? हे 48 युनिट हे पूर्ण टाकीची क्षमता आहे, ते बी किती करते? 16 तासात भरायचं म्हणते. तर किती लागेल त्याला? 16 × 16, 16 बनते, 16 त्रिक 48. 3 तास म्हणजे 3 युनिट्स प्रति तास याची इफिशियन्सी. हे लक्षात ठेवा. आणि सी म्हणते किती? परत एकदा 48 भागिले मित्रांनो किती करावं लागेल? 24. 24 × 1 24, 24 2 48 म्हणजे 2 युनिट्स प्रति तास. ठीक आहे. हे काढलं. ए ला 4 युनिट प्रति तास लागते, बी ला 3 युनिट्स प्रति तास लागते आणि सी ला 2 युनिट्स प्रति तास त्याची कार्यक्षमता आहे. वेळ किती आपण गृहीत धरलाय? एक्स. म्हणजे मित्रांनो ए नळ, बी नळ, आता सी नळ सुरू केले. ए नळ काय केलं? 3 तास आधीच बंद केले. टोटल वेळ तर लागणार होता एक्स आणि वजा 3 तास अगोदरच बंद झाला. बी किती लागतात? 4 तास कमी झाले. मग एक्स मधून परत एकदा 4 तास कमी झाले. सीचं काय आहे का? सीचं काहीच नाही सर. सी पूर्णतः चालू आहे. सी नळ बंदच नाही. सी 1 तास चालू करतो. बरोबर. आता आपल्याला काय करायचंय? इफिशियन्सी आहे ना, याने गुणायचं. काय गुणायचं बघा, लक्षात द्या. युनिट्स प्रति तास गुणिले हे लागणारे तास, म्हणजे तास कॅन्सल होणार आणि मला मिळणार युनिट्स. टोटल युनिट्स काय आहेत? टोटल युनिट्स आहे 48. म्हणजे मला हे लागणारे तासाला जर इफिशियन्सीने गुणलं तर मला टोटल तास मिळतात, टोटल युनिट्स मिळतात. हे कळालं? हे भाग जातात, युनिट्स होतात. मग ए ची कार्यक्षमता किती आहे? 4. ह्याला 4 ने गुणणार. बी ची कार्यक्षमता किती आहे? हे 3 ने गुणणार. आणि सी ची कार्यक्षमता किती आहे? 2. याला 2 ने गुणणार. झालं. या फक्त समीकरणासाठी मित्रांनो एवढा सगळा कुटाणा केला, फक्त या समीकरणासाठी. समजलं? 4 3 2 एवढं लागले मला फक्त हे समीकरणाला. आता हे समीकरण सोडवायचं आणि एक्स ची किंमत निघते, संपला विषय. चला 4 ने कंसाला गुणा. 4x वजा 4 त्रिक 12 अधिक 3x वजा 3 चौक 12 अधिक 2x बरोबर 48. 4 3 2 9x वजा 24 बरोबर 48. बरोबर. 9x बरोबर 48 अधिक 24 किती झालं मित्रांनो? 8 आणि 4 12. हातचा आला 1, 4 आणि 2 6 आणि 7. 9x बरोबर 72. तर x बरोबर 8. 72 भागिले 9, 9 1 9, 9 8 72. x ची किंमत आली 8. याचं उत्तर आहे म्हणून 8 तास. कारण की लागणारा वेळ आपण गृहीत धरला होता 8. या पूर्ण क्वेश्चन पेपर मध्ये एक 2 ते 3 गणित जे लेंदी जे मोठे आहेत त्यातला हा एक आहे मित्रांनो. म्हणजे आपण काय केलं, ह्या पूर्ण 20 प्रश्नामध्ये काही प्रश्न इझी ठेवलेत, काही प्रश्न मीडियम ठेवलेत, काही डिफिकल्ट ठेवलेत, काही ऍडव्हान्स ठेवलेत आणि काही प्रो ठेवलेत. मग आपण याला प्रो दर्जा देऊन टाकू, कारण की हे अवघड गणित पहिल्यांदाच दिले का तर तुमचा वेळ वाया जावा म्हणून. बरोबर समजलं?
हे समीकरण आणण्यासाठी आपण एवढं सगळं घेतलं, कार्यक्षमता काढली, त्यांचा लसावी काढला आणि एक्स किंमत गृहीत धरली आणि हे सगळं समीकरण करून आपण उत्तर काढलेलं एक्स बरोबर 8 तास. म्हणजे संपूर्ण टाकी भरण्यास एकूण किती वेळ लागेल? तर मित्रांनो 8 तास लागेल. जमलं असेल. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. हे काय करतो हा प्रश्न ना मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सोडून दाखवणार. दोन्ही पद्धतीने म्हणजे एक जी पारंपरिक पद्धत असते आणि आपली स्मार्ट ट्रिक कशा पद्धतीने सोडवायची. बघ, एका मिश्रणात दूध आणि पाणी, एका मिश्रणात दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर आहे 5 असतील. 16 लिटर मिश्रण काढून त्याऐवजी तितकेच पाणी टाकले तर नवीन गुणोत्तर 3:5 आहे. तर बाटलीत सुरुवातीला किती मिश्रण होतं? ठीक आहे सर, हे पहिल्यांदा हे मिश्रण होतं. याच्यामध्ये काय होतं? याच्यामध्ये सर दूध आणि पाणी होतं. दूध का दूध, पाणी का पाणी. दूध आणि पाणी किती होतं? 5:3 होतं सर, बरोबर. त्यातील काय केलं? 16 लिटर बाजूला काढलं आणि परत त्यात तेवढंच परत काय केलं ऍड? 16 लिटर हे मिश्रण बाजूला काढलेलं आहे आणि पण त्याच्यानंतर 16 लिटर पाणी ऍड केले. मग गुणोत्तर किती झालं? 3:5 झालं मित्रांनो. हे पटलं का? प्रश्न समजून घेतला, प्रत्येक वाक्य व्यवस्थित वाचलं, त्याचं व्हिज्युअलायझेशन केलं म्हणजे आपल्याला प्रश्नाचं स्वरूप लक्षात आलं. ओके, प्रश्नाचा आवाका आपल्या लक्षात आलाय. चला काय केलं? हे 5:3 आहे. आता सोडूया. 5:3 समानपट काय म्हणले आपण? हे 5x झालं आणि हे 3x झालं. म्हणजे टोटल मिश्रण झालं आपलं 8x. हे पटतंय का? काय सुद्धा केलं नाही मी, समानपट x मानले, फक्त गुणोत्तर दिलं होतं म्हणून. टोटल मिश्रण होतं 8x. आता काय करायचं मित्रांनो? त्यातील मला मिश्रण काढले, आपण दूध काढले आणि हे मिश्रणामध्ये काढले आपण 16 लिटर. त्यात दूध पण काढलं असणार आहे आणि पाणी सुद्धा काढलं असणार आहे, बरोबर. मग आता समजा दूध किती निघलं असेल? तर मित्रांनो दूध निघलं असेल 5x वजा हे 5 भाग निघले असतील किती पैकी? हा टोटल भागापैकी 8 पैकी. तर 5/8 किती निघले? किती लिटर पाणी, सॉरी किती लिटर मिश्रण काढले? तर ह्या 16 पैकी किती काढलं असेल ते वजा करतोय आपण 5x मधून. 8 1 8, 8 2 16 म्हणजे 5x वजा 5 2 10 हे आलं. काय केलं? तर एवढं दूध शिल्लक राहिले. आता पाणी किती शिल्लक राहिलं असेल? त्या मिश्रण 16 लिटर काढल्यानंतर परत एकदा तेच करणार आपण. 3x मधून हे 3 भाग होते किती पैकी? 8 भागापैकी किती लिटर काढले मिश्रण? 16 म्हणून 8 1 8, 8 2 16 उत्तर आलं 3x वजा 6. ओके, उरलेलं. पण नंतर काय केले? 16 लिटर काढलं, ठीक आहे, पण 16 लिटर फक्त पाणीच ऍड केलंय म्हणजे ह्याच्यात फक्त पाणी ऍड केले म्हणजे किती झालं? 3x अधिक 10 झालं मित्रांनो. दूध आणि पाणी. मग काय झालं? नवीन रेशो काय झाला? 3:5 झाला म्हणजे 5x वजा 10 छेद हे 3x अधिक 10, कारण की 16 लिटर फक्त पाणी ओतलंय, उरलं किती? 3/5 झालं. आता हे सोडवा, फक्त तिरकस गुणाकार केला काय येते? 5x वजा 10 बरोबर 3x अधिक 10. सोडवताय 5 5 25x 5 10 50 बरोबर 3 3 9x अधिक 30. आता काय करू? 9 ला इकडे आणू आणि 50 ला तिकडे नेऊ. 25x वजा 9x बरोबर 30 अधिक 50 बरोबर किती झालं मित्रांनो? 80. आणि हे 25 मधून 9x वजा किती उरले? 16x बरोबर 80 आणि x बरोबर 16 5 80x बरोबर आलं 5. मला काय विचारलंय की सुरुवातीला किती मिश्रण होतं? सुरुवातीला मित्रांनो 8x मिश्रण होतं ना, हे आपण समानपट मांडली होती, x ची किंमत 5 काढली. मग सुरुवातीचं मिश्रण म्हणजे होतं 8x आणि x ची किंमत आहे 5. 8 गुणिले 5 बरोबर किती झालं? 40 लिटर. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 40 लिटर. समजलं? हे अशा पद्धतीनं पारंपरिक मेथडने केलेलं आहे आपण. लक्षात घ्या, नसेल लक्षात आलं व्यवस्थित, फास्ट झाला असेल तर व्हिडिओ हा परत एकदा पहा. आता मी तुम्हाला स्मार्ट ट्रिक सांगतो काय केलं होतं. स्मार्ट ट्रिक सांगताना काय केलं? 5/3 इथं वरती लिहितो. 5/3 होतं आणि नवीन 16 लिटर जेव्हा वजा केलं मिश्रण आणि त्यात 16 लिटर ऍड केलं पाणी, तेव्हा किती झालं? 3/5 झालं. आता बघा, हे दुधाचं मिश्रण आहे, हे पटतंय, हे पाण्याचं मिश्रण आहे. दूध चेंज होणार आहे का? नाही, पाण्याचं प्रमाण चेंज झालेलं आहे. दुधाचं जेवढं प्रमाण होतं त्या बाटलीमध्ये तेवढंच राहणार आहे. मी काय करतो, या पहिल्या रेशोला 3 निघूनतो, या दुसऱ्या रेशोला 5 निघूनतो. का? तर मला दुधाचा जो रेशो आहे, दुधाचं जे इनपुट दिलेलं आहे ते मला समान करून घ्यायचंय. म्हणजे काय केलं, हे वरच्याला किती निघुणणार मी? 3 आणि खालच्याला 5 निघुणणार त्या रेशोला.
मग वरचा रेशो किती झाला 3 निगुणा 3 5 15 3 त्रिक 9 आणि ह्या 5 निगुणा 5 त्रिक 15 आणि 5 5 25. आपण 16 लिटर काढल्यानंतर 15चं 15च राहणार आहे. फक्त हे 16 लिटर काढून 16 लिटर ऍड केले तेव्हा आपल्याला काय मिळालं की पाणी ऍड केलंय आपण. म्हणजे काय झालं, हे किती वाढले, हे सर 16 भागनी वाढले. हे किती 16 भागनी वाढले आणि ऍड किती केलं होतं, 16 लिटरच केलं होतं. म्हणजे 16 भागाला जर 16 लिटर असेल तर एका भागाला किती असणार आहे, 1च लिटर. आणि जे शेवटचं मिश्रण आहे किती झालं, 15 आणि 25 म्हणजे 40 भाग झाले आणि 1 भाग 1 लिटरचा आहे म्हणून याचं उत्तर आलं 40 लिटर. सुरुवातीला किती लिटर मिश्रण होतं तर 40 लिटर, कारण की 16 लिटर मिश्रण काढले आणि 16 लिटर पाणी ओतलं. म्हणजे तो जो व्हॉल्यूम असणार आहे बाटलीमध्ये, बाटलीचं व्हॉल्यूम तोच राहणार आहे. काय आहे मग, याचं उत्तर आलं 40 लिटर. ओके. किंवा हे घ्या, 15 आणि 9 किती झाले, 15 आणि 9 24 आणि त्यात परत एकदा आपण 16 लिटर पाणी ऍड केलं म्हणजे परत एकदा 40 लिटर झालं. म्हणजे आपलं उत्तर आहे 40 लिटर मिश्रण आहे. समजलं. असं सोडवा किंवा मी याच्या अगोदर सोडवले त्याप्रमाणे सोडवा, नो प्रॉब्लेम. कसंही सोडवा मित्रांनो. समजतंय. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न हा सुद्धा डिफिकल्ट लेवलला म्हणू शकतो. मिश्रण हा नेहमी डिफिकल्ट लेवलला प्रश्न आलेला पाहतो आपण. हा त्याच पद्धतीने आपण लक्षात घ्या. चला हे सोपं आहे. ए काम करतोय 24 दिवसात आणि बी ची कार्यक्षमता काय आहे, 50% अधिक आहे. तर बी ला किती वेळ लागतो बघा. अ ची कार्यक्षमता जर 100% असेल तर बी ची कार्यक्षमता 50% अधिक म्हणजे काय झालं, 150% झालं. बरोबर. म्हणजे ए आणि हा बी. ए किती झालं मग 150% झालं. ए ला किती वेळ लागतोय, 24 दिवस लागतात. बरोबर, 24 दिवस. तर ब ला किती दिवस लागतात बघा. आता कार्यक्षमता वाढते म्हणजे दिवस वाढतायत का, नाही. जेव्हा माझी इफिशियन्सी वाढते तेव्हा मला जेवढे दिवस लागतात त्याच्यापेक्षा कमी दिवस लागणार. समजा ए ला 24 दिवस लागतील, ब ची कार्यक्षमता जास्त आहे मग त्याला 24 दिवस लागणार आहेत का, नाही मित्रांनो. 24 पेक्षा कमी दिवस लागणार. म्हणजे हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल नाही. जेव्हा कार्यक्षमता वाढते तेव्हा दिवस कमी व्हायला पाहिजे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल तेव्हा काय करायचं, समोरासमोर गुणून टाका. म्हणजे काय झालं, 100 गुणिले 24 बरोबर 150 गुणिले x. काय झालं, x बरोबर 100 गुणिले 24 भागिले 150. 25 चौक 100, 25 सख्खा 150, 6 1 6, 6 चौक 24, 4 गुणिले 4, 4 चौक 16 दिवस असणार आहे उत्तर. तर बी ला तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील, तर मित्रांनो 16 दिवस लागतील. समजलं. सोपा प्रश्न होता, काही सुद्धा अवघड नव्हतं. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊ. बघा मित्रांनो काय प्रश्न, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज 800 रुपये आहे आणि त्याच दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 820 रुपये आहे. तर व्याजाचा दर किती बघा. लक्ष द्या, आपण कशा पद्धतीने करणार. हे पहिलं वर्ष, हे पहिलं वर्ष, हे दुसरं वर्ष. सरळ व्याज जे आहे ते दोन्ही वर्षी सारखंच असतं. समजा हे सरळ व्याज आहे. सरळ व्याज जर 800 रुपये असेल तर पहिल्या वर्षी 400 रुपये असेल आणि दुसऱ्या वर्षी 400 रुपये असेल. सिंपल आहे. पण चक्रवाढ व्याज वेळेस हे जे उदाहरण आहे ते निमपट नाही होत. काय होतं, पहिल्या वर्षीचं सरळ व्याज आणि पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज हे सेम राहतं. बरोबर. दुसऱ्या वर्षीचं जे आहे ते किती उरलं मग आपलं, किती 820 झाले. तर 400 820 मग 400 गेले, उरले 420. बरोबर. चक्रवाढ व्याज कसं कन्सेप्ट असतो बघा. पहिल्या वर्षीचं आणि दुसऱ्या वर्षीचं सरळ व्याज घ्यायचं, नंतर पहिल्या वर्षीचं जे व्याज आहे त्याच्यावरती परत एकदा व्याज लावायचं. म्हणजे किती झालं, हे 20 झालं, तेव्हाच तरी 420 होणार. पटते का बघा. चक्रवाढ सरळ व्याज 400 400 दोन्ही व्याज प्रत्येक वर्षी सारखं असतं. चक्रवाढ व्याजच्या वेळेस पहिल्या वर्षीचं सरळ व्याज तेच पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज असतं, सेम असतं. उरलेलं 420 इथे घेतं. 420 चे भाग कसे पडतात, 400 जे सरळ व्याजचं व्याज आहे ते प्लस पहिल्या वर्षीचं व्याज आहे त्याच्यावरती सुद्धा व्याज लागणार आणि त्यात सगळ्या दोघांचं मिळून हे होणार चक्रवाढ व्याज दुसऱ्या वर्षीचं. बरोबर. मग 400चं 20% किती असणार आहे, किती टक्के असणार आहे, x टक्के पकडू आपण. म्हणजे 400चं किती टक्के, हे 20 असणार आहे. म्हणजे 400चं किती टक्के, हे 20 असणार आहे. मग काय करू, 100 हे 4, 4x बरोबर 20 आणि x बरोबर 20 भागिले 4.
4 × 4 4 × 5 = 20, x बरोबर आलं 5% उत्तर आलं आपलं 5%. तर व्याजाचा दर असणार आहे 5%. हा कॉन्सेप्ट समजून घ्या. सरळ व्याज पहिल्या वर्षीचं तेच पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज असतं. सरळ व्याजावेळेस प्रत्येक वर्षी व्याज हे सारखं असतं. चक्रवाढ व्याजाच्या वेळेस पहिल्या वर्षीचं व्याज परत ऍड होतं आणि म्हणून चक्रवाढ व्याज वाढत जातं. ओके, उत्तर आलंय 5%. आय होप समजलं असेल. जायचं पुढे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न काय म्हणताय. हा आपला सोपा प्रश्न, हा तुम्हाला येतच असेल. ए आणि बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 10 वर्षात त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होतो. डायरेक्ट समीकरण लिहायचं मित्रांनो. कसं लिहिणार तुम्ही समीकरण. आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 3:4. समानपट केली, समानपट x मानूया. मग किती झालं हे 3x आणि हे झालं 4x. हे कसं आजचं वय आहे. 10 वर्षानंतर काय वय झालं. 10 वर्षानंतर 3x + 10 झालं आणि हे 4x + 10 झालं. 10 वर्षानंतर रेशो किती आहे 5:6 आहे. मग मी डायरेक्ट लिहितो 4x + 10 बरोबर 5:6. चला तिरकस गुणाकार करा. 3x + 10 बरोबर 5 कंसामध्ये 4x + 10. 6 ने गुणा 6 × 3 = 18x 10 × 60 बरोबर 5 × 4 = 20x आणि 10 × 5 = 50. काय करू 18x तिकडे घेऊ 50 इकडे आणू. 60 - 50 बरोबर 20x - 18x किती झालं 2x. आणि हे 60 आणि 50 10 बरोबर 2x. म्हणून x बरोबर झालं 10/2. 2 × 2 = 2 × 10 5. x बरोबर आलं 5. मला काय विचारलंय b चे आजचे वय हे a होतं, हे b होतं. b चं आजचं वय 4x होतं. मग x ची किंमत 5 आहे. मग b काय झाला 4x. 4 × 5 4 × 5 = 20 वर्ष आहे. ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2. उत्तर आलं b चं आजचं वय किती 20 वर्ष. सोपं होतं. फक्त रेशो मांडायचा आणि तिरकस गुणाकार करायचा. आणि ह्या ज्या मी एक स्टेप केल्यात ह्या फास्ट करायच्या. गणितीय क्रिया फास्ट जमल्या पाहिजे तेव्हा आपलं उत्तर क्विक येतं. ओके, जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊ. परत एकदा सोपा प्रश्न टाकलाय मी. काय म्हटलंय की एका परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 35% गुण लागतात. ठीक आहे सर. एका विद्यार्थ्याला 80 गुण मिळाले आणि 60 गुणांनी नापास झाला. बघा हे 35% गुण आहेत आपले. इथं पास होणारा विद्यार्थी त्याला किती मार्क पडलेत त्याला 80 मार्क पडलेत. इथं 80 आहे. तो नापास कितीने झालाय तो ह्या जे गॅप आहे ते 60 मार्काचा गॅप आहे. याने नापास झालाय. याचा काय अर्थ झालं की पास होण्यासाठी मला किती टक्के मार्क लागतात 35% आणि मार्क किती लागतात हे 80 आणि 60 किती झाले 8 आणि 6 14. म्हणजे 140 मार्क पडले तर मी पास होतोय. म्हणजे टोटल मार्क किती आहे. टोटल मार्क पेपर कितीचा आहे x मार्काचा आहे. म्हणजे जर x पैकी जर मला 35% मार्क पडले 35/100 तर ते किती राहतील 140 राहतील. 80 60 140 35% पासिंगला 140. टोटल पेपर x मार्काचा आहे. x पैकी 35% टक्के म्हणले की भागिले 100 बरोबर 140. 80 60 140. चला आता काय करायचं फक्त x आहे तसं ठेवा. 140 × 100 भागिले 35 काय येणार 7 5 35 7 2 14 5 1 5 5 4 20 आणि x बरोबर येते 4 × 100 किती आला मित्रांनो 400. म्हणजे टोटल किती मार्काचा पेपर होता तर 400 मार्काचा पेपर होता. त्यातील मग हे सगळं आपल्याला कळतं की 35% 80 मार्क 60 गुणांनी नापास टोटल 140 मार्क. समजलं. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणते पुढचा प्रश्न बघा. एका पिशवीमध्ये एक थैली आहे मस्तपैकी आणि त्याच्यात 1 रुपया आहे, परत 50 पैसे आहेत आणि 25 पैसे आहेत. टोटल किती नाणी आहेत बघा 1 रुपया 50 पैसे आणि हे 25 पैसे किती आहे 5 6 8. टोटल रक्कम आहे 420 रुपये. लक्षात ठेवायचे काय हा प्रश्न दिसतोय सोपा पण मित्रांनो चुकायचं नाही आपल्याला. जर आपल्याला वाटत असेल हा बोनस प्रश्न आहे तर हा चुकलाच नाही पाहिजे. हा आपल्या खिशात गेला पाहिजे 100%. बरोबर. काय करायचं रुपयामध्ये की नाही तर हे सगळं रुपयामध्ये करून घ्यायचं. काय करावं लागेल 1 रुपयाचं 1 रुपयाचं राहणार. 50 पैशाचं 0.5 रुपये होणार. 25 पैशाचं 0.25 रुपये होणार.
बरोबर. ह्यांची समानपट x मानली आपण. काय केलंय, कारण की ही नाणी 5, 6, 8 या प्रमाणात आहे. मग काय झालं, हे समानपट लक्षात ठेवा, एकच कन्सेप्टवर स्टिक राहा. समानपट x मानली. 5, 6, 6, 5x, 6x, 6x आणि 8x. किती रुपयाची नाणी आहे, 1 रुपया अधिक हे झालं 1 रुपयाची नाणी. हे किती, 0.5, हे झालं 50 पैसे. आणि हे किती, 0.25, बरोबर किती रुपये, 420 रुपये. चला सोडवा. हे 5x आलं, 6 पंचे 3x आलं, आणि हे 25 25 8 200 म्हणजे 2x आलं. बरोबर बरोबर 420. 25.25 आणि 8, 0.25 4 वेळेस आला की 1 रुपया बनतो, 8 वेळेस आला की 2 रुपये बनतात. 5 आणि 3 8 आणि 2 10x बरोबर 420 आणि x बरोबर 420 भागिले 10, शून्याला शून्य कट, 42. x आलं 42. मला काय विचारले, 50 पैशाची नाणी किती. 50 पैशाची नाणी किती होती, 6x होती सर. 6x 50 पैशाची. मग 6x म्हणजे 6, x ची किंमत 42 आली. चला गुणाकार करा. 6 2 12, हात चालेल 6 24 आणि 1 25, 252 नाणी. 50 पैशाची नाणी किती असणार आहेत, 252. ओके. समीकरण बनवायला शिकायचं मित्रांनो. समीकरण बनवायला शिकायचं आणि व्यवस्थितपणे प्रश्न समजून घ्यायचा. समजला नाही तर 1 ते 2 वेळेस अधिक वाचा, पण मित्रांनो चुकायचं नाही. जायचं. चला पुढचा प्रश्न काय म्हणतो. हा जरा अवघड प्रश्न म्हणूया. हा लेंदी प्रश्न, याला शॉर्ट ट्रिक वगैरे असे काही नाही. काय करायचं बघा, a + b + c. प्रश्न वाचून घेऊया, व्यवस्थितपणे समजून घेऊया आणि मग सोडवूया. आणि स्लोली सोडू, समजून घेऊ, व्यवस्थित कन्सेप्ट समजून घेऊ. a b c सरासरी 12,000 आहे. त्यांच्या पगारात 10%, 20% आणि 25% वाढ झाली. नवीन पगाराची सरासरी 14,500 आहे. जर a चा मूळ पगार b च्या मूळ पगाराचा अर्धा असेल तर c चा मूळ पगार किती. ABC चा मूळ पगार किती आहे, सरासरी 12,000. म्हणजे a चा पगार अधिक b चा पगार अधिक c चा पगार यांची सरासरी 12,000 आहे. म्हणजे किती झालं, a अधिक b अधिक c बरोबर हे 3 इकडे गेले, 12 किती झालं, 36,000. हे पटलं. त्याच्यानंतर a चा मूळ पगार हा b च्या अर्धा आहे. a चा मूळ पगार b च्या अर्धा आहे. a चा मूळ पगार हा b च्या अर्धा आहे. म्हणजे काय झालं, b हा झाला 2a. b झाला 2a. म्हणजे काय झालं मित्रांनो, b चा 2a. मग आपण काय करू, a अधिक b अधिक c बरोबर जे 36,000 होतं त्याच्यातली किमती ठेवू. a ची आहे तशी, b म्हणजे 2a अधिक c म्हणजे 36,000. मग a आणि हे 2a किती झालं, 3a अधिक c 36,000 आणि c ची किंमत आली 36,000 वजा 3a. हे एक उपयोगी पडणार आपल्याला. आता पगार वाढ पण झाली ना, a b c. किती मूळ पगाराची वाढ झाली, जर समजा हा 1 पगार असेल, याचा 1 म्हणजे 100% म्हणतोय, तर a ची 10% वाढ झाली म्हणजे 1.1 वाढला. नवीन पगार जो आहे तो 1.1a. नवीन पगार. b मध्ये किती टक्के वाढ झाली, 2% म्हणजे 1.2b. c मध्ये 25% म्हणजे 1.25c. हे पटतंय का बघा. म्हणजे 100% पगार होता तो 110% झाला. 100% पगार होता b चा मूळ पगार, तो 120% झाला आणि c चा 125% झाला. भाग 100 दिल्यामुळे दशांशाने हे 2 घर अलीकडे सरकतं, म्हणजे डावीकडे. हेच कन्सेप्ट लिहिले. ओके. आता यांचा पगारचं बेरीज जर केली तर सरासरी किती होती, 14,500. जसं हा भागिले 3 केलं होतं तसंच भागिले 3 करणार आणि 14,500 लिहिणार. म्हणजे किती होतंय बघा, 1.1a अधिक 1.2. b च्या जागी काय लिहिणार मी, 2a आणि 1.25. c च्या जागी काय लिहिणार मी, 36,000 वजा 3a. 36,000 वजा 3a बरोबर बरोबर 14,500 गुणिले 3 किती होतंय, 0 0 3 5 15, हात चाला 1 3 12 आणि 13, हात चाला 1 3 1 3 आणि 4. आता हे समीकरण मला सोडवायचं. सगळं समीकरण a मध्ये झालेलं आहे. ओके. चला सोडवा. 1.1a 1.1a अधिक हे काय झालं, 12 2 24 अधिक काय झालं, हे 36 1.25 ला 36,000 ने गुणा, 36,000 1.25 हे 125 झालं.
125 ला 2 शून्य खाल्ले आणि 36 ने गुणू. 6 पंचे 30, 6 2 12 आणि 3 15, 6 2 12 आणि 3 15, हातचा लेख 6 1 6 आणि 1 7, 0, 3 5 15, हातचा लेख 3 2 6 आणि 1 7, 3 1 3, किती झालं 0, 5 10, हातचा लेख 14 आणि 5, 45,000. हे 0 म्हणजे हे झालं 45,000 आलं, 45,000. आणि वजा काय झालं 1.25 वजा 3, 3 करा 3.75 म्हणजे 3.75 ए बरोबर किती आलं 43,500. आता काय करू, हे आणि हे वजाबाकी करा. 1.1 आणि 2.4 किती झालं 3.5. त्यातून मला 3.75 वजा केलं म्हणजे मला वजा 0.25 मिळणार ए बरोबर. 43,500 वजा 45,000 करा, 43,500 म्हणजे 1,500 आलं. म्हणजे ए बरोबर हे वजा वजा कट होईल 1,500 भागिले 0.25 म्हणजे 0.25 दोन घरीकडे सर्व 2 शून्य इकडे येणार आणि हे उरणार 25. 25 25 25 150, उत्तर आलं 6,000. मला विचारलं काय सी चा मूळ पगार किती, सी चा मूळ पगार किती, हे उत्तर आले 6,000. सी चा मूळ पगार कुठे दिसतंय का, हो का सी चा मूळ पगार 36,000 मधून आपण ए चं तिप्पट करायची म्हणजे सी आलं 36,000 वजा ए चे तिप्पट, ए आहे 6,000 म्हणजे तिप्पट झाले 18,000. 36,000 मधून 18,000 गेले उरले 18,000. ऑप्शन क्रमांक 4 18,000. म्हणजे हा ऍडव्हान्स प्रो लेवलचा प्रश्न दिला होता. हा काय काय प्रश्न असतात जे आपल्याला स्किपच करायचे असतात, त्यातला हा एक प्रश्न म्हणू शकतो जर तुम्हाला खूपच अवघड गेला असेल किंवा जमला नसेल. कारण की मूळ पगार दिलेला नाही, सरासरी कन्सेप्ट दिलाय, त्यात पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी हा सुद्धा कन्सेप्ट दिलाय. परत ए चा मूळ पगार म्हणजे सांख्यिकी हे सुद्धा दिलेलं आहे. अरिथमेटिक काय म्हणतो त्याला, ए चा मूळ पगार बी च्या मूळ पगारच्या अर्धा असेल, हे सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे, तेव्हा हा सगळा प्रश्न जमतो मित्रांनो. घाबरायचं नाही, हे असे एखादा प्रश्न पडलेला असतो, हा असा एखादा प्रश्न पडलेला असतो त्याला आपण सोडवायचं असतं किंवा मित्रांनो स्किप करायचा असतो. तुमच्यावर डिपेंड आहे, इट्स युअर ओन. हा चला, आय होप समजलं असेल, समजलं नसेल तर परत एकदा बघायचं. चला पुढचा प्रश्न बघू काय म्हणते. चला सोपा प्रश्न. काय म्हटलं की एक रेल्वे 72 किलोमीटर पर वेगाने, एक रेल्वे चा स्पीड आहे 72 किलोमीटर पर आवर आणि 15 सेकंद काय टी आहे 15 सेकंद. हे सेकंद मध्ये आहे तर हे किलोमीटर पर आवर मध्ये चालेल का, नाही मीटर पर सेकंद मध्ये करावं लागेल. आणि किलोमीटर पर आवरचं मला मीटर पर सेकंड मध्ये जर करायचं झालं तर मी कितीने गुणतो 518. आणि इकडे जाताना मीटर पर सेकंडचं किलोमीटर पर आवर करायचं असेल तर मला 18/5 ने गुणावं लागेल. मग मला आता किलोमीटर पर आवर प्रति तासचं मला मीटर पर सेकंड मध्ये करावं लागेल. मग मी कितीने गुणणार 518, 18 × 18, 18 × 72, 4 × 5 20 मीटर पर सेकंद आलं. फॉर्म्युला काय आपला, वेग बरोबर अंतर भागिले काळ, म्हणजे v बरोबर d/t. v किती आहे सर, v आहे 20, d किती आहे ते तर काढायचंय, t किती आहे 15 सेकंद. d कसं करणार, 15 पलीकडे जाणार, 20 × 15, 15 दुनी 30, 1 0 एक्स्ट्रा. 300 मीटरची रेल्वे आहे, त्या रेल्वेची लांबी किती 300 मीटर. फक्त किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड केलंय आणि फॉर्म्युला वापरलाय, बाकी काही सुद्धा केलेलं नाहीये. सोपा प्रश्न, बोनस प्रश्न. समजलं. चला पुढे जाऊया. परत एकदा सोपा प्रश्न दिलाय मी. एक आयत आहे, याची ही लांबी आहे आणि हे रुंदी आहे. लांबी 25% ने वाढवायची, 25%. त्याच्या अगोदर काय करतो, लांबी मी 20 गृहीत धरतो, काहीतरी गृहीत धरूया युनिट, आणि रुंदी ही मी 10, का तर माझ्या गणित सोपं करण्यासाठी, मला जे कॅल्क्युलेशन आहे ते सोपं करण्यासाठी मी लांबी 20 धरली आणि रुंदी 10 धरली. लांबी वाढली, 25% वाढ झाली. मग 20% 25% किती झालं मित्रांनो, 25% म्हणजे 1/4. 20 ची 1/4 किती झाली 5, आणि 20 मधून 5 ऍड करा, हे झाले 25. किंवा आपण काय करतो मग, 25% वाढ झाली ना, म्हणजे 125% वाढ झाली, गुणिले 20, 20 × 20, 20 × 5 100, 5 × 5, 5 × 2 10, 5 × 5 25, हे असं 25 आलेलं आहे. त्याचप्रमाणे जी लांबी रुंदी आहे ती 20% वाढली, ही लांबी झाली 25%, रुंदी 20% वाढली. मग 10चं 20% म्हणजे 2, 10 मधून 2 मध्ये 2 ऍड करा, किती उरलं 12.
20 कमी केले, माफ करा, कमी म्हणजे 10चं 8 झालं, बरोबर. 2% कमी, वाढ नाही, कमी. तर नवीन क्षेत्रफळात काय बदल झाला. आता जुनं क्षेत्रफळ काय, क्षेत्रफळ म्हणजे काय, फॉर्म्युला काय क्षेत्रफळाचा, सर क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे लांबी गुणिले रुंदी. मग जुनं क्षेत्रफळ काय होतं, जुन्यामध्ये लांबी काय होती, सर हे 20 होतं आणि हे 10 होतं, म्हणजे किती झालं, 20 गुणिले 10 हे झालं 200. आणि नवीन मध्ये काय झाले चेंजेस, नवीन मध्ये काय झालं सर, हे 25 झाली लांबी आणि रुंदी 8 झाली. 25 गुणिले 8, 25 8 किती, परत 200 आईला, 200चं 200च राहिलं, म्हणजे काहीच बदल नाही झाला. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे, काहीच बदल नाही झाला. असा उपयोग होतो, असा फायदा होतो जेव्हा तुम्ही काय गृहीत धरता. अदरवाईज तुम्हाला खूप लांब होईल गणित आणि कळणार सुद्धा नाही, मिस्टेक होतील. समजलं, काहीतरी गृहीत धरायचं. चला पुढे जाऊया, आय होप समजलं असेल. चला हा सोपा प्रश्न मला लिहून घ्यावा लागेल. ए बी, बघा ए टू झेड काढले. एमपीएससी ला काय म्हणले, एमपीएससी ला म्हटले 57. कसं आलं 57, बघा एम कुठे इथे आहे, त्याच्या खालचा नंबर घेतलाय, समोरचा नंबर घेतला म्हणजे हे झालं 14. पी कुठे, पी इथं आहे म्हणजे त्याच्या वरचा नंबर घेतला, म्हणजे त्याच्या ऑपोजिट नंबर घ्यायचे. एस कुठे आहे, इथं आहे, त्याच्या वरचा नंबर घेतला मी 8. सी कुठे आहे, इथं आहे, त्याच्या खालचा नंबर घेतला 24. या सगळ्यांची बेरीज येते 57. बघा होते का, 8 आणि 4 12 आणि 13 आणि 4 17, 7 हात चाला 1 2 1 3 1 4 1 5, 57 आलं, म्हणजे ऑपोजिट नंबर घ्यायचे. त्याचप्रमाणे स्टडी काय ते नंबर, एस कुठे आहे, एस सर इथं आहे, वरचा नंबर घेतला सर 8, वरचा नंबर घेतो ना आपण. टी कुठे आहे, टी इथं आहे 20, वरचा नंबर घेतला जी चा 7. यू कुठे आहे, सर इथं आहे, वरचा नंबर घेतला 6. डी कुठे आहे, सर इथं आहे व खालचा नंबर घेतला 23, म्हणजे ऑपोजिट नंबर. वाय कुठे आहे, वाय इथं आहे, वरचा नंबर घेतला 2. यांची बेरीज करा, 23 आणि 6 25, 25 आणि 8 आणि 7 किती झाले, 7 2 14 15, 15 6 21, 5 आणि 1 6 2 2 4 46 हे उपलं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 46. ऑपोजिट नंबर घ्यायचे, सेम टू सेम नंबर घेतलं तर नाही येणार, त्याच्या खालचा नंबर अशी मांडणी करून त्याच्या ऑपोजिट नंबर घ्यायचा आहे. त्यांची बेरीज 57 आणि याची बेरीज झाली आपण करू पहिली तर 46. ओके, आय होप समजलं. त्याच्या पुढे चला पुढचा प्रश्न घेऊ, काय म्हणते, स्टॅटिस्टिक्स. एस स्टॅटिस्टिक्स, STATISTICS किती प्रकारे पुनर्रचना करता येईल अक्षरांची. पहिल्यांदा किती ती रिपीट आहेत का संख्या, किती सॉरी रिपीट आहेत का अल्फाबेट्स ते बघूया. एस किती वेळा रिपीट आहे, 1 2 3, 3 वेळेस रिपीट आहे. टी किती वेळेस रिपीट आहे, 1 2 3, 3 वेळेस. परत ए नाहीये. आय किती वेळेस रिपीट आहे, 1 2 2. टोटल नंबर किती आहेत, टोटल अल्फाबेट्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे 10 आहेत अल्फाबेट टोटल. म्हणजे पुनर्रचना कशी करणार आपण, फॉर्म्युला काय असतो पुनर्रचनाचा, किती अल्फाबेट आहेत तेवढे फॅक्टोरियल वरती लिहायचे आणि किती रिपीट होत आहेत 3 फॅक्टोरियल, हे 3 फॅक्टोरियल घ्यायचे. कोणते, अजून टी रिपीट होते 3 वेळेस आणि हे आय रिपीट होते 2 वेळेस. आता हा सोडवायचा आपण, कसं सोडवणार, 10 फॅक्टोरियल म्हणजे 10 गुणिले 9 गुणिले 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 फॅक्टोरियल. खाली किती असणार, 3 फॅक्टोरियल गुणिले 3 गुणिले 2, हे 3 फॅक्टोरियल मी सोडवतो आणि प्लस गुणिले 2 फॅक्टोरियल पण सोडवतो. हे 3 फॅक्टोरियल एकमेकांना कट होणार. अजून भाग द्यायला लगेच इथंच 3 1 3 3 3 9, बे 1 बे, बे 4 8 आणि बे 1 बे, बे 2 4, संपलं. उत्तराला 10 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4. चला असं मोठं आल्यानंतर काय करायचं, गट्स करायचं, सॉरी क्लब करायचं. 30 30 2 60 गुणिले 6 7 42 गुणिले 5 चौक 20. आता हे 6 आणि हे 60 आणि हे 20 किती झालं, 6 2 12, 1200 गुणिले 42. आता फक्त छोटा गुणाकार करायचा 42 आणि 12चा, 12 2 24, 12 चौक 48 2 50, म्हणजे हे 504 आणि हे 2 शून्य आहे तसं 50,400 आपलं उत्तर आलेलं आहे. 50,400. एवढ्या वेळेस शब्दातील अक्षरांची पुनर्रचना करता येईल. ओके, पहिल्यांदा किती वर्ड आहेत, किती अल्फाबेट्स आहेत ते वरती लिहायचं फॅक्टोरियल करून. कोणते कोणते अल्फाबेट्स रिपीट होत आहेत ते लिहित जायचं. हे 2 म्हणजे 2 पर्यंत असलेले लिहायचे, 1 तर काय आपण लिहित नाही.
म्हणजे एस 3 वेळेस रिपीट, टी 3 वेळेस रिपीट, आय 2 वेळेस रिपीट, यांचा भागाकार केला की मला उत्तर येतं. फॅक्टोरियल समजतंय ना तुम्हाला? समजा 3 फॅक्टोरियल असलं तर काय लिहित असतो आपण? 3 गुणिले 2 गुणिले 1. शेवटी 1 पर्यंत त्यांचा गुणाकार लिहित जायचं. आणि शेवटी लिहायचा नसेल तुम्हाला तर मग 5 फॅक्टोरियल असं पण लिहू शकतो. 5 गुणिले 4 गुणिले 3 फॅक्टोरियल. शेवटचं असेल 3 पर्यंत संपवायचं असेल किंवा खाली 3 फॅक्टोरियल दिसत असेल त्याला तुम्हाला कट मारायचं असेल तर तुम्ही 3 फॅक्टोरियल पर्यंत आणायचं आणि ते कॅन्सल करून आपलं जे कॅल्क्युलेशन आहे ते कमी कमी संक्षिप्त स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करायचा. ओके, आय होप समजलं असेल. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा हा प्रश्न तर तुम्ही काय, हा तुम्हाला हातचा मळ आहे, म्हणजे तुम्हाला हे तर येतच असते, हेच करतो आपण प्रत्येक पेपर दिल्यानंतर. काय म्हणते, एका बुद्धिमत्ता चाचणीत बरोबर प्रश्न असतात त्याला 4 गुण मिळतात आणि उत्तर चुकीचं असेल तर 1 गुण वजा होते. किती? 60 प्रश्नांचं काय लिहिले, थांबा प्रश्न वाचू. 60 प्रश्न सोडवले आणि 130 गुण मिळाले. 60 प्रश्न सोडवले ना, बरोबर प्रश्न होते समजा x सोडवले आणि चुकीचे समजा 60 वजा x. बरोबर प्रश्न जे आहेत त्याला x म्हणजे टोटल प्रश्न होते x. टोटल जो प्रश्न होते की नाही क्वेश्चन पेपर मध्ये ते x होते. टोटल प्रश्न नाही, माफ करा. टोटल बरोबर प्रश्न त्याने x सोडवले. टोटल सोडवलेत 60 प्रश्न. मग ते चुकीचे प्रश्न किती असू शकतात? 60 मधूनच कमी असतील, काय असतील ते. मग काय करायचं, प्रत्येक बरोबर प्रश्नाला काय दिले? 4 मार्क दिले आणि प्रत्येक चुकीच्याला वजा 1 करून टाकला. आणि किती गुण मिळाले? तर 130 गुण मिळाले. बरोबर प्रश्नाला 4 गुण मिळाले, 4x. चुकीच्या प्रश्नांना वजा 1 कंसात 60 वजा 1 जे चुकीचे प्रश्न आहेत आणि ह्यांचा सार 130 मला गुण मिळाले. तर काय मिळाले? किती प्रश्न अचूक सोडवले म्हणजे हे x ची किंमत काढा म्हणलं. चला 4x वजा 60 अधिक x बरोबर 130. 60 पलीकडे न्या, हे 5x आलं 4x आणि हे 5x आणि पुढे आलं 130 अधिक 60 190 आणि x बरोबर आलं 190 भागिले 5. 5 1 5, 5 त्रिक 15, 4 पंचाट 40. म्हणजे बरोबर प्रश्न होते त्याचे 38. बरोबर प्रश्न होते 38. समजलं? सोपा प्रश्न, हे तुम्ही करतातच, काय फक्त प्रश्न दिला त्याचा, हा तरी चुकायचा नाही मित्रांनो. चला पुढचा प्रश्न काय म्हणताय, प्रश्न वाचा. बघा काय म्हणतो प्रश्न. ए हा बी च्या पश्चिमेस आहे 80 मीटर अंतरावर, डी हा त्याच्या मध्यबिंदू सी च्या दक्षिणेस 30 मीटरवर आहे आणि डी हा बी पासून कोणत्या दिशेला आहे. प्रश्न बघा, ए हा बी च्या पश्चिमेस आहे, म्हणजे ए हा बी च्या पश्चिमेस आहे किती? 80 मीटरवर. ए हा बी च्या पश्चिमेस आहे. पश्चिम कळतंय, हे पूर्व, हे पश्चिम, हे उत्तर, हे दक्षिण आणि प्लस अजून काय, हे आग्नेय, हे नैऋत्य, हे वायव्य आणि हे ईशान्य. ह्या आपल्या 8 दिशा. डी हा त्यांच्या मध्यबिंदू सी च्या, म्हणजे ह्याचा मध्यबिंदू आहे सी, त्याच्या दक्षिणेस 30 मीटरवर आहे. आणि हे मग मध्यबिंदू झालं म्हटल्यावर 40 आणि हे 40 झालं. सी हा मध्यबिंदू आहे ए आणि ए बी चा. ए बी आहे 80. सी जर मध्यबिंदू असेल तर हा 2 भाग झाले 40-40 मीटरचे आणि डी हा दक्षिणेस 30 मीटर आहे. तर डी हा बी पासून कोणत्या दिशेला आहे? बघा काटकोन त्रिकोण तयार होतो. काटकोन त्रिकोण तयार झाल्यानंतर काय करू, असंच लिहितो समजा, माफ करा, एक 30 आहे, बाजू एक 40 आहे, तर ही बाजू किती असणार आहे मित्रांनो? पायथागोरसचे त्रिकूट पाठ करा, 3 4 5 आहेत, त्याचप्रमाणे 50 आहे. कसं बघू आपण, 30 चा वर्ग करू अधिक 40 वर्ग, पायाचा वर्ग, उंचीचा वर्ग अधिक बरोबर कर्णाचा वर्ग. कर्णाचा वर्ग x मानू. 30 चा वर्ग किती? 900. 4 चा वर्ग किती? 1600 बरोबर x चा वर्ग. वर्गमूळ घेऊया, 1600 900 2500 बरोबर x चा वर्ग. वर्गमूळ घेऊ दोन्ही बाजूला, x बरोबर काय झालं? 2500. 2500 म्हणजे किती असते? 50 गुणिले 50. चला 50 50 5 5 25 आणि 2 0 2500 म्हणजे वर्गमूळ झाला 50 चा वर्ग, बाहेर आला फक्त 50.
जर हे आपलं पाठ असतं 3 4 5 तर आपल्याला माहित असतं की हे 50च आहे. एवढं सगळं करायची आपल्याला गरज पडत नाही. मग कुठली बाजू आहे? ही बाजू आहे. म्हणजे ही कोणती दिशा आहे? नैऋत्य. किती आहे? 50. 50 नैऋत्य आहे का? ऑप्शन क्रमांक हे बघा, 50 मीटर नैऋत्य दिशेस. समजलं? सोपा प्रश्न होता, काय सुद्धा अवघड नव्हतं. हा प्रश्न बघायचा व्यवस्थित आपल्याला. हा कॉम्बिनेशनचा प्रश्न आहे. एका पिशवीत 5 लाल, 4 निळे आणि 3 हिरवे आहेत. कोणते कोणते आहेत? 5 लाल, अजून 4 निळे आणि 3 हिरवे चेंडू आहेत. 2 चेंडू परत न ठेवता काढले तर दोन्ही एकाच रंग असण्याची शक्यता किती? आता मला काय करायचे? दोन्ही एकाच रंगाचे असण्याची शक्यता काढायची. आता किती टोटल बॉल आहेत? 5 आणि 4 9 3 12. त्याच्यातून किती काढायचे? मला 2 काढायचे. हे झालं एन ऑफ पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस. टोटल सॅम्पल स्पेस झाला आपला एन ऑफ एस. म्हणजे टोटल शक्यता 12C2 जे काही खालती येणार आहे. वरती काय होणार आहे? 5 मधून मला 2 काढायचे, म्हणजे हे शक्यता आहे दोन्ही लाल यायचे, किंवा जेव्हा म्हणतो तेव्हा अधिक येते, किंवा 4 निळे 4 मधून 2, किंवा 3 हिरवे मधून 2 3C2 भागिले 12C2. हे झालं आपलं इक्वेशन तयार झालं की 5 लाल मधून 2 काढू, किंवा 4 निळ्यामधून 2 यायची शक्यता आहे, किंवा 3 हिरव्यामधून 2 काढायची शक्यता आहे. आणि टोटल बॉल किती आहेत? 5 आणि 4 9 3 12. 12 मधूनच 2 बॉल, नेहमी 12 मधूनच 2 निघणार आहेत बाहेर. चला आता सोडवा. 5C2 कसं काढू आपण? सेपरेट करूया सगळं. 5C2 म्हणजे काय येणार? वरती 5 फॅक्टोरियल, खाली 5 वजा 2 फॅक्टोरियल आणि हे 2 फॅक्टोरियल. म्हणजे किती झालं? 5 फॅक्टोरियल भागिले हे 5 वजा 2 3 फॅक्टोरियल आणि हे 2 फॅक्टोरियल. आता हे करण्यासाठी मला काय करावं लागेल? 5 गुणिले 4 गुणिले 3 फॅक्टोरियल भागिले 3 फॅक्टोरियल गुणिले 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 गुणिले 1. 3 फॅक्टोरियल कॅन्सल झालं. बे दुने 4. किती आलं मित्रांनो? 5 दुने. याचं उत्तर 10 आलं. त्याचं उत्तर किती आलं? 10. इथंच लिहितो. आता पुढे काय? 4C2 4 फॅक्टोरियल, ह्याच्यातून हे वजा करायचं. किती झालं? 4 वजा 2 फॅक्टोरियल आणि शेवटचं जसं आहे तसं 2 फॅक्टोरियल लिहायचं. तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे ना? NCR म्हणजे n फॅक्टोरियल n वजा r फॅक्टोरियल आणि r फॅक्टोरियल. याच्यावरून हे मी सोडवतोय. आता हे सगळं विस्तृतपणे मांडायचं काय, तर हा कन्सेप्ट जरा इम्पॉर्टंट आहे. 4 फॅक्टोरियल काय लिहू? 4 फॅक्टोरियल गुणिले 3 फॅक्टोरियल भागिले 2. 2 फॅक्टोरियल गुणिले 2 गुणिले 1. 2 2 कॅन्सल. बे दोन 4 आणि बे 3 झालं 6. 3 आणि 2च उरलं की नाही? परत काय उरलंय? 3C2. चला करा 3C2. तर उत्तर मित्रांनो 3च असते. कसं बघा? 3 फॅक्टोरियल, 3 वजा 2 काय झालं? 1 फॅक्टोरियल म्हणजे 1च आणि 2 फॅक्टोरियल. आता 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 गुणिले 2 फॅक्टोरियल भागिले 2 फॅक्टोरियल कॅन्सल होणार. हे उरलं 3. म्हणजे ह्याची किंमत आली 6, याची किंमत आली 3. ओके, म्हणजे बरोबर किती आलं? 10 6 16 3 19 भागिले, आता 19चं ऑप्शन एकच दिसतंय आपल्याला, ऑप्शन क्रमांक 1. पण 12C2 जे आहे की नाही ते 66 येते का? आता मी सांगतो 66 कशा प्रकारे येते. 12C2 परत एकदा आपला फॉर्म्युला वापरला. 12 फॅक्टोरियल 12 वजा 2 10 फॅक्टोरियल गुणिले 2 फॅक्टोरियल. 12 किती घ्यायचं? 10 फॅक्टोरियल पर्यंत घ्यायचं. 11 गुणिले 10 फॅक्टोरियल भागिले 10 फॅक्टोरियल गुणिले 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 गुणिले 1. 10 10 कट. बे सख 12 आणि उरलं 6 गुणिले 11 66. म्हणजे इथं आलं 66. उत्तर आलं 19/66. हे आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. समजलं? सोपा प्रश्न होता. फक्त हे कळायला पाहिजे होतं कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय आणि त्याच्यावरून हे सोडवायचं होतं. चला जाऊया पुढे आपण. बघा, वेन डायग्रामचा प्रश्न सोपा असतो. सर्व शिक्षक लेखक आहे. कसं येणार? सर्व शिक्षक लेखक आहेत. प्रश्न वाचतोय आम्ही.
काही लेखक कवी आहेत, काही लेखक कवी आहेत असं सुद्धा येऊ शकतं बघा, लक्ष द्या, असं सुद्धा येऊ शकतं कवीबद्दल, किंवा असं सुद्धा येऊ शकतं. कवीचं काय सांगता येत नाही. काही कवी म्हणलं की असं येऊ शकतं, असं येऊ शकतं, असं येऊ शकतं. काही शिक्षकाचा भाग घेऊ शकतो, पूर्ण शिक्षकाचा भाग सुद्धा घेऊ शकतो. ओके, निष्कर्ष काय काढतो? काही शिक्षक कवी आहेत, काही शिक्षक कवी आहेत बघा इथे येते. पण असंच फायनल मी सांगू शकत नाही, मी एकदम निष्कर्ष सांगू शकत नाही की काही शिक्षक कवी आहेत, कारण की असं सुद्धा येऊ शकतं किंवा सर्व शिक्षक सुद्धा कवी असं सुद्धा येऊ शकतं. म्हणजे हे चुकीचं आहे, मी ठामपणे सांगू शकत नाही. काही कवी लेखक आहेत, काही कवी लेखक आहेत तर मी सांगू शकतो बघा. ह्याच्यातून कुठलंही घेतलं तरी पण काही भाग जो आहे तो लेखकाचाच येणार आहे. काही लेखक कवी आहे याचाच अर्थ काही कवी हे लेखक आहे असं सुद्धा निघू शकतो. आणि वेन डायग्राम वरून सुद्धा तुम्ही सांगू शकतो की काही कवीच लेखक आहेत. इथं येऊ शकतं, परत हा भाग येऊ शकतो, किंवा हे जे घेतले सगळं हे पूर्ण येऊ शकतं, पण काहीच येणार, संपूर्ण येणार नाही. म्हणून फक्त निष्कर्ष कोणता योग्य ठरतोय? फक्त दोन, फक्त दोन. जायचं पुढे, चला. लीप वर्ष, एका लीप वर्षाची सुरुवात रविवारी झाली, म्हणजे 1 जानेवारीची सुरुवात काय झालं? रविवारी झाली. तर त्याच वर्षातील महाराष्ट्र दिन 1 मे आणि ख्रिसमस 25 डिसेंबर अनुक्रमे कोणत्या वारी येतील? बघा, 1 जानेवारी रविवारी, म्हणजे जेव्हा लीप वर्ष असतं तेव्हा जानेवारी किती दिवसाचा असतो? जानेवारी असतो 31 दिवसाचा. फेब लीप वर्ष आहे की नाही, मग 29 दिवस. मार्च किती दिवस असणार आहे? मार्च सुद्धा 31 असणार आहे. एप्रिल किती असणार आहे? एप्रिल सर 30 असणार आहे. आणि मे एकच मे लागणार आहे आपल्याला. ओके, 1 जान ते 1 मे किती झालं? हे 3 आणि 9 आणि 1 10 आणि 1 11 आणि 1 12, हातचा आला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 3 9 आणि 3 12. 122 दिवस होत आहेत. त्याला आपण 7 आणि भाग देऊ, कारण की आठवडे झाल्यानंतर भाऊ किती आठवडे आहेत? 7 1 7, 7 1 7 5 उरलं, 7 7 49, 49 आणि 2 3, आपले 3 दिवस उरतात. पण आपण हा 1 दिवस उगीच धरला आपण, कारण की हा 1 जानेवारी, इथं जानेवारी मध्ये पण 1 दिवस धरलेला आहे, म्हणजे आपल्याला 2 दिवस एक्स्ट्रा मिळतात. हा 1 दिवस जर गृहीत धरला नाही तर मला किती दिवस मिळतात? कारण की आपण 1 जान गृहीत धरलेला आहे. मग हे किती येते? 9 आणि 1 10 आणि 1 11, हातचा आला 1, 3 चौक 12, त्याला 7 ने भाग द्या, 7 1 7 5 उरलं, 7 7 49 अधिक 2 दिवस एक्स्ट्रा, म्हणजे 17 आठवड्याने 2 दिवस एक्स्ट्रा मिळतात. आणि जर 1 जानेवारी रविवारी असेल, 2 दिवस ऍड करा, म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी, म्हणजे तो दिवस काय असेल? मंगळवार असेल. तो दिवस काय असेल? मंगळवार. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये मंगळवार दिसते. आणि पुढचं जर तुम्ही पाहिलं डिसेंबर तुम्ही काढा, ते सुद्धा मंगळवारच येणार आहे मित्रांनो. म्हणजे मंगळवार आणि मंगळवार 2 दिवस. जान पासून 2 दिवस यायचं, जानचा दुसरा दिवस फेब्रुवारीचा सॉरी जान 1 जानेवारीचा 1 रविवार, मग सोमवार आणि मग मंगळवार. आपलं उत्तर येते मंगळवार. समजलं? जायचं पुढे, चला पुढचा प्रश्न घेऊया. पी क्यू आर एस या 4 मित्रांपैकी पी क्यू पेक्षा उंच आहे, पी हा क्यू पेक्षा उंच आहे, पण आर पेक्षा ठेंगणा आहे, पण आर पेक्षा ठेंगणा आहे. एस हा सर्वात उंच नाही, पण क्यू पेक्षा उंच आहे, म्हणजे हा एस की नाही, एस हा पी हा असा सुद्धा येऊ शकतो, परत हा असा सुद्धा येऊ शकतो, किंवा पी हा असा सुद्धा येऊ शकतो. फक्त कंडिशन आहे की क्यू पेक्षा उंच आहे. मग पुढचं माहित नाही मला कशापेक्षा उंच आहे. सर्वात ठेंगणा कोणता? तर मित्रांनो सगळ्यात छोटा, सगळ्यात हाईटने कमी हा क्यूच येणार आहे, कोणतेही कंडिशन घ्या. सगळ्यात ठेंगणा क्यू विचारले, सर्वात ठेंगणा कोणता? तर क्यू हा उत्तर आहे. चला पुढे जाऊया. 19 हा प्रश्न सुद्धा मस्त आहे बघ. स्टडी व्हेरी हार्ड 7 1 5 दिले, 7 1 5. हार्ड वर्क पेज 592, स्टडी पेज वेल 162. तर मला व्हेरी या शब्दासाठी मला कोणता कोड येईल तो सांगायचा. पहिला आणि शेवटचा बघा, स्टडी साठी काय येते बघू आपण. या 7 1 5 आणि 1 6 2 मध्ये काय कॉमन आहे? 1 कॉमन आहे बघा, म्हणजे आपलं आलं स्टडी साठी 1. अजून काय हार्ड कुठे दिसतंय? हार्ड बघा, इथे एक आहे आणि इथे एक आहे, म्हणजे 7 1 1 तर गेला. कुठला कॉमन आहे अजून? बघा हे 5 कॉमन आहे,
म्हणजे हार्ड साठी कोड आला आपला 5. मग उरलं काय? व्हेरीसाठी आला 7. व्हेरीसाठी 7 ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. व्हेरीसाठी कोणता कोड आला असेल तर 7. सोपा होता प्रश्न. चला लास्ट प्रश्न घेऊया आपण. बघ, एका घड्याळामध्ये काय म्हटले की 5:15 झाले. घड्याळ काढू आपण. घड्याळात बघा, घड्याळात वाजले 5, 3, 5:15 वाजले. मग 5च्या पुढे थोडासा असं आणि हे पूर्ण छोटा करतो ना जरा. ओके. मिनिट काटा ईशान्य परत एकदा दिशा आपल्याला महत्वाच्या आहेत. आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य आणि पूर्व. जर मिनिट काटा हा ईशान्य दिशेला आहे, मिनिट काटा काय केला आपण? ईशान्य दिशेला घेतला. याच्यात अंतर किती असणार आहे जवळपास? बघा ना, 30 आणि 30 60 आणि समजा पुढं काहीतरी असेल की 60च्या पुढं असेल, 60 डिग्रीच्या प्लस असेल, तो हा काटा ईशान्य दिशेला वळवला म्हणजे इकडे वळवला, म्हणजे समजा जवळपास 45 डिग्रीला वळवला. मग हा 60 जो तास काटा आहे तो सुद्धा 45 डिग्रीला वळेल. मग तो कुठं असेल? 60च्या पुढे असेल, तो हा कुठं 60 असा कुठंतरी असेल. 45 डिग्री जर आपण वळवला असेल तरी सुद्धा याची दिशा काय ठरते? तरी सुद्धा याची दिशा आग्नेयच ठरते. म्हणून याचं उत्तर आहे आग्नेय. पटतंय का? बघा, मिनिट काटा जो आहे तो काय करतो? ईशान्येलाच ठेवला आपण, म्हणजे ईशान्य म्हणजे असं ठेवलं, म्हणजे याला समजा 45 डिग्रीने वळवला. हा तास काटा सुद्धा 45 डिग्रीने वळवला, पण हा 60 डिग्रीच्या पुढे आहे. समजा त्यांच्या डिस्टन्स किती आहे? 60 डिग्रीच्या पुढे आहे. मग 45 डिग्रीने वळाला तरी पण याच दिशेला राहणार आहे कुठेतरी. ही दिशा कोणती आहे? आग्नेय. म्हणण्याचं उत्तर आहे आग्नेय. ओके, आय होप समजलं असेल. हे 20 प्रश्न आपण व्यवस्थित घेण्याचा प्रयत्न केला आहे. जिथे बेसिक लागणार आहे, ज्या गोष्टीला त्या सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलाय. पण आपण प्रश्नपत्रिका घेतलेली आहे, टेस्ट दिलेली आहे, म्हणजे आपला अभ्यास जवळपास ऍव्हरेज लेवलचा झालेला आहे, म्हणजे समजलेला आहे आपल्याला व्यवस्थितपणे. काही प्रश्न अवघड होते, काही प्रश्न मोठे होते, लेंदी होते, आणि ते समजून म्हणजे तिथं वेळ गेला असता. या पद्धतीने टाकलेले आपला वेळ वाया जावा असा आयोग सुद्धा विचार करत असतो. तसे प्रश्न त्यांनी दिलेले असतात. म्हणून त्या प्रकारचे एक मोठे लेंदी 2 प्रश्न आपण टाकले होते. बाकीचे प्रश्न इझी मध्ये होते आणि मीडियम मध्ये होते. ओके, ऑन एव्हरेज पेपर हा मीडियम लेवलचा होता. आय होप तुम्हाला आला असतील प्रश्न. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक टेक केअर. बाय बाय.